हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल. आज आपण बघणार आहोत इयत्ता चौथीचा लेट्स आयडेंटिफाय द नंबर. तर त्यातील एक्सरसाइज आपण बघणार आहोत, एक्सपांडेड फॉर्म ऑफ द नंबर. तर हे सॉल्व केलेले एक्झाम्पल आहे या ठिकाणी. सो आपण आज बघणार आहोत एक्सरसाइज. विद्यार्थी मित्रांनो, तर एक्सरसाइजमधला पहिला क्वेश्चन आहे, राईट द फॉलोइंग नंबर्स इन एक्सपांडेड फॉर्म. अतिशय सोपा आहे. एक्सपांडेड फॉर्म हा तुम्हाला परीक्षेला येतोच. तर बघा, पहिला या ठिकाणी दिलेला आहे 4372. सो ॲज लाईक वी आर राईट हिअर 4000 प्लस 300 प्लस 70 प्लस 2. तर सगळ्यात सोपी ट्रिक म्हणजे या ठिकाणी जो नंबर दिलेला आहे, जसं की 4000 आहे, त्याच्यापुढे 3 डिजिट आहे म्हणून आपण 30 द्यायचे. नंतर 3ची प्लेस व्हॅल्यू आहे 300 म्हणून या ठिकाणी 2 नंबर आहे आफ्टर, म्हणून या ठिकाणी 20 देणार आहोत आपण. सेम ॲज लाईक पुढं 7 आहे, ज्याची प्लेस व्हॅल्यू आहे 70. सो याच्या पुढे एकच नंबर आहे, तर म्हणून आपण 0 दिलेला आहे. आणि 2ची व्हॅल्यू आहे 1. सो या ठिकाणी 2 येईल. सेम ॲज लाईक आता आपण पुढं घेणार आहोत. बघा, जसं की 8092. सो या ठिकाणी 8ची व्हॅल्यू येईल 8000 प्लस 0ची व्हॅल्यू ही 0च राहते. यानंतर 9ची व्हॅल्यू येते या ठिकाणी 90 प्लस 2. थर्ड आहे 5005. सो या ठिकाणी येईल 5000 प्लस 0ची व्हॅल्यू 0च प्लस 0 प्लस 1 आहे या ठिकाणी 5. यानंतर आहे बघा 5454. तर याचा एक्सपांडेड फॉर्म या पद्धतीने येईल 5000 प्लस 400 प्लस 50 प्लस 4. यानंतर शेवटचा आहे 6666. तर याचा एक्सपांडेड फॉर्म येईल 6000 प्लस 600 प्लस 60 प्लस 6. तर या पद्धतीने आहे एक्सरसाइज आपण बघितलेली आहे. फर्स्ट क्वेश्चन या पद्धतीने तुम्ही लिहायचा आहे एक्सपांडेड फॉर्म. यानंतर सेकंड आहे बघा, या ठिकाणी राईट द नंबर फ्रॉम देअर एक्सपांडेड फॉर्म. आता इथं तुम्हाला एक्सपांडेड फॉर्म दिलेला आहे आणि आपल्याला या ठिकाणी नंबर लिहायचा आहे 4500 प्लस 90 प्लस 3. सो 93 आला पाहिजे शेवटी 4593. प्रत्येक याच्यातला आपल्याला हा पहिला डिजिट घ्यायचा आहे. आता बघा, या ठिकाणी दिलेला आहे सेकंड 6000 प्लस 80 प्लस 4. आता या ठिकाणी 100 हा मिसिंग आहे, म्हणून या ठिकाणी 100 मिसिंग असल्यामुळे त्या ठिकाणी आपण 0 घेणार आहोत. मग या पद्धतीने लिहायचं आहे 6084. हे आपलं आन्सर यायला हवं. अनेक विद्यार्थी हा 0 मिसिंग करतात, लिहित नाही, परंतु या ठिकाणी 100 या ठिकाणी मिसिंग आहे म्हणून या ठिकाणी आपण 0 घेतलेला आहे. ओके. यानंतर आहे बघा तिसरा 8000 प्लस 600 प्लस 2. तर यामध्ये 10s मिसिंग आहे, म्हणून या ठिकाणी उत्तर येईल तुमचं 8600. आता या ठिकाणी 10s दिलेलं नाही आहे म्हणून 0 घेणार आणि 2 602 आलं. या ठिकाणी 8602. यानंतर पुढे आहे 4004 प्लस 400 प्लस 40 प्लस 4. सो आन्सर या ठिकाणी येईल 4444. या पद्धतीने आहे सेकंड आन्सर. तिसरा आहे बघा, या ठिकाणी राईट द नंबर फ्रॉम द गिवन एक्सपांडेड फॉर्म. आता या ठिकाणी तुम्हाला एक्सपांडेड फॉर्ममध्ये लिहायचं आहे. जसं की TH म्हणजे 1000, तर आपल्याला यापुढे 1000वर 30 असतात, म्हणून 6च्या पुढे 30 द्यायचे. 6000 पहिले या ठिकाणी आहे बघा दिलेले, सॉल्व केलेले 9000 प्लस 700 प्लस 6 10s प्लस 5 युनिट. युनिटला वन्स देखील म्हणतात. बघा 9760 प्लस 5 इज इक्वल टू 9765. या पद्धतीने लिहायचं. पुढचं आहे बघा 6000 प्लस 300 प्लस
0 tens plus 4 unit. So answer is आपला आन्सर येईल 6304. यानंतर सेम आहे बघा 5000 प्लस 500 प्लस 4000 प्लस 0 युनिट आणि 3 टेन्स. आता या ठिकाणी सिक्वेन्स मात्र उलटा दिलेला आहे. पहिला TH येतो, यानंतर मग T येतो, बघा या ठिकाणी सिक्वेन्स चुकीचा दिलेला आहे. पहिला 1000 येतो, मग 100 येतो, मग टेन्स येतो, मग युनिट येतो. आपल्याला त्या पद्धतीने करायचं आहे. बघा पहिला येईल 4000 प्लस यानंतर येतो 100 प्लस 500 प्लस 3 टेन्स आणि 0 युनिट. मग उत्तर येईल आपल्या या ठिकाणी 4530. ओके, समजलं. यानंतर शेवटचं आहे बघा, त्यातीलच शेवटचं नाही, लास्ट सेकंड आहे 5 युनिट प्लस 70 प्लस 0H आणि 8TH. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला घ्यायचं आहे पहिला TH, यानंतर घ्यायचं आहे H, यानंतर घ्यायचं आहे T आणि मग U. या ठिकाणी येईल पहिला आपला 8000 प्लस यानंतर येईल 0, यानंतर येईल 7 टेन्स आणि 5 युनिट. म्हणून उत्तर येईल तुमचं 8075. ओके, इट्स युअर आन्सर. यानंतर नेक्स्ट आहे बघा, आता पहिला युनिट दिला आहे 100, 1000 अँड टेन्स. फर्स्ट येईल आपला 5000, यानंतर येईल 100, 500, यानंतर येईल 5 टेन्स आणि 5 युनिट. सो 5555. इट्स युअर आन्सर. हवं तर याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता किंवा व्हिडिओ पॉज करून याची आन्सर तुम्ही हे लिहून घेऊ शकता. हा आहे राईट द नंबर्स फ्रॉम द गिवन एक्सपांडेड फॉर्म. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे राईट द प्लेस व्हॅल्यू फॉर द अंडरलाईन डिजिट इन द गिवन नंबर. आता या ठिकाणी नंबर दिलेला आहे आणि अंडरलाईन केलेला आहे, तर त्याची प्लेस व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी लिहायची आहे. अतिशय सोपं आहे. आता या ठिकाणी दिलेलं आहे 2345. तर 2002ची प्लेस व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी लिहायची आहे. 2च्या आफ्टर 3 डिजिट दिसते आपल्याला 1 2 3. सो आपल्याला 30 द्यायचे आहे, म्हणजेच तुमची प्लेस व्हॅल्यू येईल या ठिकाणी 2000. सेकंड आहे 3150. तर 1ची व्हॅल्यू तुम्हाला या ठिकाणी लिहायची आहे प्लेस व्हॅल्यू. त्याच्यानंतर 2 डिजिट दिसत आहे, म्हणजे 20 द्यायचे आहे, म्हणजेच 1ची व्हॅल्यू असणार आहे या ठिकाणी 100. 3150. सो याचा आन्सर येईल 100. यानंतर 9392. त्यातील या 9ची आपल्याला प्लेस व्हॅल्यू लिहायची आहे. एकच नंबर आहे म्हणून 9 आपण एकच 0 दिला. सो याची प्लेस व्हॅल्यू आहे 90. आता यानंतर आहे 7777. तर त्यातली या 7ची आपल्याला प्लेस व्हॅल्यू लिहायची आहे. याच्यानंतर 2 डिजिट आहे म्हणून 20 दिले, याची प्लेस व्हॅल्यू येईल 700. यानंतर आहे 4708. तर 0ची व्हॅल्यू ही कुठेही असली तरी व्हॅल्यू ही त्याची 0च असते, म्हणून व्हॅल्यू आली याची 0. 5454. तर यातील 5ची व्हॅल्यू लिहायची आहे. यानंतर फक्त एकच डिजिट आहे म्हणून 10 दिला आपण, तर याची व्हॅल्यू आली 50. सो या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आज आपण बघितलं आहे एक्सरसाइज आणि पेज नंबर आहे 8 आणि 9वर. तर त्यातील आपण 4 प्रश्न बघितले आहे विद्यार्थी मित्रांनो. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. लेट्स आयडेंटिटी द नंबर एक्सपांडेड फॉर्म. द नंबर आपण बघितलेला आहे एक्सपांडेड फॉर्म. तर त्यातील एक्सरसाइज आज आपण सॉल्व करून घेतली आहे. क्वेश्चन नंबर 1, क्वेश्चन नंबर 2 आणि क्वेश्चन नंबर 3 आणि क्वेश्चन नंबर 4.
तर with explanation. If you like this video and if you are first time visit our channel, so subscribe our channel and also like the video and share with our फ्रेंड्स. सो विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. त्याचप्रमाणे आपण नेक्स्ट व्हिडिओ बिफोर नंबर आणि आफ्टर नंबर देखील घेणार आहोत, तर तो देखील आपण घेणार आहोत. त्यामुळे चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला पुढील देखील एक्सरसाइज हे इझिली मिळेल. सी यू सून इन द नेक्स्ट व्हिडिओ.